मोबाईलचा 3,500चा हप्ता दिला नाही म्हणून फायनान्सच्या रिकव्हरी एजंटने चक्क एका व्यक्तीला मारहाण केल्याचा कोंढव्यामध्ये धक्कादायक प्रकार घडलेला आहे। नेमका हा प्रकार काय आहे आणि कोणाला मारहाण केली आणि कशावरून मारहाण केली आहे या सर्व प्रकरणावर बोलण्याकरिता आता आपल्यासोबत ते व्यक्ती स्वतः आहेत आणि त्यांचे काही साथीदार देखील आहेत। नेमका काय प्रकार घडलेला होता? नमस्कार, जय महाराष्ट्र। विषय असा झाला की हे सर त्यांच्या बायकोला अचानक 2 दिवस अगोदर अटॅक आला। अटॅक आल्यामुळे त्यांच्या मिसेसला घेऊन ते दवाखान्यात होते आणि त्याच टायमिंगला त्यांचा हप्ता बाउन्स झाला। तेच त्यांच्या गडबडीत होते की त्यांना एवढं लक्षात राहिलं नाही। आता एवढं टेन्शनमध्ये माणूस एवढं विसरून जातो। मग 2 दिवसानंतर त्यांच्या मिसेसला घरी आणल्यानंतर मग ते घरात आले। ते घरात येऊन त्यांना सांगितलं की असा हप्ता बाउन्स आला आहे। ते म्हणले मी 30 तारखेपर्यंत भरतो, माझ्या बायकोला असा अटॅक आलता, त्यामुळं मी जरा दवाखान्यात होतो, तर मला 30 तारखेचा टायमिंग द्या। जास्त पैसे नव्हते, 3,500 रुपयाचा हप्ता होता। तर त्यांनी न ह्यांचं ऐकता ह्यांच्यावर अंगावर गेले, ह्यांना शिव्यागाळ्या केले। मग हे म्हणले की बाबा तू माझ्या बायकोला शिव्या का देतोय, असं का बोलला म्हणून तोंडाला मास्क वगैरे लावून ह्यांना कानाखाली देऊन आणि ह्यांच्या डोक्यात ते इथं त्या साईडला दरवाजाला त्यांना आपटून आणि त्यांना ढकलून त्यांना 2-3 कानपट्टे देऊन आणि कसल्या तर त्या हातात त्यांच्या डोक्यावर मारून मग तिथनं ते डायरेक्ट शिव्या देऊन जर तू 2 दिवसात पैसे नाही भरले की तुला मारून टाकू। हा माणूस 2 दिवस रडत होता। मग यांचा मुलगा माझ्याकडे आला, मला म्हणला की भाऊ असा विषय प्रकरण घडला आहे। त्यामुळं मी म्हणलं मग तिकडं मी गेलो चौकीमध्ये जाऊन केस नोंदणी केली। ह्यांना मी विचारलं की बाबा काय झालं प्रकरण, ते म्हणल्या माझ्या संग असा विषय घडला आहे। आता माझी जी समाजमध्ये रिस्पेक्ट आहे ती अख्खी रिस्पेक्ट गेली। हे भोवरी समाजावरनं येतात, म्हणजे हे कुणाच्या एकामध्ये नसतात, 2मध्ये नसतात। आणि ह्यांनी नाही का म्हणजे आता सध्या ते घरी आहेत आणि त्यांची बायको पण घरी आहे। आता सगळं जे काय चालतं त्याच्या पोरावर चालतं, तरी ह्यांना आधीमध्ये इकडं तिकडं ते कामाला जायचे। आता ते बी जाणं आता त्यांचं बंद झालं। दुसरी गोष्ट, आता त्यांना एक डोळे तर थोडं परत दिसायचं, आता ते बी दिसणं बंद झालं। आता ते म्हणतायत त्यांना दवा गोळ्यांचे पैसे, एक तर त्यांचा बायकोला असा अटॅक आलाय, ते खर्च वाढलं, आता प्लस आता हे खर्च वाढलं। तर ह्याची जबाबदारी घेणार कोण, माझा हा प्रश्न आहे। फायनान्सने जे केलंय हे अतिशय चुकीचं केलंय। जर तुम्ही लोक कामाला ठेवतात, ह्यांनी त्यांची पोलीस व्हेरिफिकेशन केलेत का हे मला त्यांनी दाखवावे। आणि जर नाही केली तर ह्यांनी काय गुंडे भरलेत का? तोंडाला मास्क लावून कुणाच्या घरी घुसणं म्हणजे हे काय? तुम्ही हप्ता वसुली करायला येत आहे का तुम्ही पैसे वसुलीला येत आहे? तुम्ही तशी शहानिशा केली का की ते फायनान्सवालेच होते, कारण मास्क लावून आले तेच आता ह्यांना माहिती आहे ना। आणि फायनान्सच्या नावाने आलेत म्हणजे त्यांच्याकडे कार्ड होता, त्यांच्या पोराने बघितलं ID कार्ड होतं त्यांच्याकडे, आणि ID कार्ड होतं आणि त्यांना सगळं त्यांनी दाखवलं मोबाईलमध्ये। ते 100% ते फायनान्सच्या कडूनच आलेले होते, पण त्याच्यामधलं संघ त्यांनी 2 लोक घेऊन आलता। म्हणजे ही लोक ठेवतायत, जे कामाला लोक ठेवतायत त्यांच्या संघ कुणाला ठेवतायत, काय ठेवतात हे बघणं कुणाचं काम आहे? हे फायनान्सचं काम आहे। जर आता मला प्रश्न हा पडला की उद्याच्या दिवशी मी जर लोन घ्यायला गेलो तर मी घेऊ का नको, हा मला प्रश्न पडला लय मोठा। आणि दुसरी गोष्ट, जर एक हप्ता चुकला तर ते डोकं फोडायला लागलेत, जर दुसऱ्या हप्ता चुकला तर ते मारून टाकायला बी कमी करणार नाही। म्हणजे सर आम ते गुंडागिरी करायला लागलेत। आता मला फक्त एवढंच करायचं आहे, मी पटेल फाउंडेशन तर्फे 2 दिवसात त्यांचं बघणार आहे काय होतंय काय नाही, निकाल लागतंय। जर त्यांनी काय यांची भरपाई नाही दिली, आज हा माणूस म्हणजे परवा दिवशी मला काय सांगितलं की मी डायरेक्ट फाशी घ्यायला जातो। आज माझ्या समाजमध्ये अख्खी इज्जत गेली की मला नाही का ज्यावेळेस जे मला कधी बोलायचे ना ते म्हणतात, आणि लोकांना जाऊन खाली त्या लोकांनी प्रचार पण केला आणि पळून गेले ते की लायकी नाही। ते कोण लायकी काढणार आहे मॅडम? त्यांचे स्वतःच्या घरी खायचे वांदे, ते कोणी लायकी काढणारे लोक आहेत ते? ह्या माणसाची लायकी काढतात का? त्याच्या बापाचा वयचा माणूस आहे। हे अतिशय चुकीचं आहे। आणि माझं फक्त 2 दिवसात त्यांना मी आव्हान करतो, 2 दिवसात या माणसाचं जे काय असेल ते भरपाई त्यांनी द्यावी। आता हा नाही म्हणलं तर 1 दिवस 2 दिवसात हे रिकवर होणार नाही। ह्याला नाही म्हणलं तरी कमीत कमी 1 वर्ष 1.5 वर्ष तर जाणार रिकवर व्हायला। आणि ती इज्जत ते काय परत आणून देणार आहे का मॅडम? 3,000चा विषय होता, 3,000 ते 30 तारखेला देणार होता। जर उद्याच्या दिवशी हा माणसाला काय बरं वाईट झालं असतं, कोण त्याचा जीव भरून दिला असं फायनान्सवाल्यांनी? फक्त माझं एवढं म्हणणं आहे। तर नक्कीच ज्यांच्यासोबत हा प्रकार घडला ते काका देखील आपल्या सोबत आहेत। काय झालं होतं नेमकं त्या दिवशी? वो आए 5:30 बजे, मेरे को बोले हफ्ते दो। मेरे को कुछ मालूमत नहीं, मैंने बोला क्या है क्या नहीं। वो तुम देखो, मैं तुम्हारा जो हफ्ता है बाउंस हुएला वो 30 तारीख को देता। तो उन्होंने नहीं सुने नहीं कुछ भी, तो मेरे को कान नीचे लाफा मारा और मेरा चश्मा तोड़ डाले। चश्मे तोड़ के नीचे गिरा, चश्मा लेने को गया
तो उन्होंने मेरे को दरवाजे को लात मार के मेरे को खून लोही लवान कर दिया। तो अभी मैंने कुछ बोला नहीं, मेरे को बोला पुलिस चौकी, मैं बोला पुलिस चौकी आने को तैयार हूँ, मेरे को कुछ डर नहीं है, मैंने कुछ किया नहीं, चोरी नहीं किया, कुछ नहीं किया, मेरा हफ्ता बाउंस हुआ, मैं 30 तारीख को भरने को तैयार हूँ। तो भी उन्होंने सुने नहीं और मार के चला गया। कोणी मोबाईल किसने लिया था? मेरा लड़के ने लिया था। आता पुढे कसा न्याय कसा मिळायला पाहिजे, काय मागणी करताय पुढे? काय का क्या मागणी क्या है आपकी आगे? मेरे को उनको पुलिस चौकी में हाजिर करने गए, जो है मेरा दवा का खर्चा है वो भरपाई करेंगे तो ठीक है, न तक पुलिस चौकी पूरा ये करूँगा। नक्कीच तर आपण पाहतोय की मोबाईलचा हप्ता दिला नाही, त्यामुळे फायनान्सचे जे रिकव्हरी एजंट आहेत त्यांनी अशा पद्धतीने त्यांना मारहाण केलेली आहे। मात्र त्यांना आता पोलीस चौकीमध्ये नेलं पाहिजे आणि जी काही शिक्षा आहे ती त्यांना दिली पाहिजे। त्यासोबत जी काही भरपाई आहे ती देखील आम्हाला लवकरात लवकर द्यावी अशी देखील मागणी या पीडितांकडून करण्यात येते। पुण्याहून स्नेहल निमगिरे, डिजिटल प्रभात।